आयुष्यात मी कधीच प्रेम केलेले नव्हते, त्यामुळे मी शेवटी विचार केला की आपण जयश्री वहिनीवरच ट्राय मारू. पैशांचा वापर करून मी तिला इम्प्रेस करण्याचे ठरविले होते. एक दिवस तिला इम्प्रेस करण्यासाठी कॅडबरी आणली आणि तिला खायला दिली आणि ह्या कॅडबरीचे कागद लांब कुठेतरी नेऊन फेक, नाही तर तुझ्या नवऱ्याला कळेल. आणि मग आपल काही खर नाही असे म्हणून मी. तर मित्रांनो, कथा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्किप करू नका, कारण कथेत काय चालू आहे हे कळणार नाही. तर चला कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव मंगेश आहे आणि मी कॉलेजला होतो. आमचे खूप मोठे घर आहे, तिथे अनेक भाडेकरू आहेत. मी एकुलता एक असल्याने घरच्यांचा खूप लाडका होतो. मी दिसायला सर्वसाधारण असल्याने आणि थोडा लाजरा असल्याने मला एकही गर्लफ्रेंड नव्हती. माझा एक मित्र होता जो मला प्रेमविषयी नेहमीच ज्ञान द्यायचा आणि स्टोरी सांगायचा. त्यामुळे मी सुद्धा कॉलेजमध्ये असताना कोणावर तरी प्रेम करावे असे वाटत होते. आमचे घर उंच असल्याने बाजूच्या बिल्डिंगमधील बायकांना खिडकीतून डोकावून बघणे हा आमचा नित्यक्रम झाला होता. पण एवढ्या लांबून मला काही जास्त दिसत नव्हते. असे अनेक महिने गेले आणि आमच्याकडे एक गावाकडील नवविवाहित जोडपे राहायला आले. त्या लेडीजचा नवरा एका कंपनीत कामाला होता. तिचे नाव जयश्री वहिनी होते. जयश्री एकदम खेडेगावातील टिपिकल मुलीसारखी सर्वसाधारण होती. तिचा रंग सावळा होता आणि दिसायलाही ती जास्त सुंदर नव्हती. त्यामुळे माझे लक्ष तिच्याकडे जास्त जात नव्हते. ती राहायला आल्यानंतर 2-3 महिने होऊन गेले. एकदा मी आणि माझा एक मित्र गच्चीवर कोल्ड्रिंक्स वेफर्स खात होतो. तेवढ्यात जयश्री तिचे वाळू घातलेले कपडे दोरीवरून काढायला वर आली. कपडे काढता काढता ती आम्ही खात असलेल्या वेफर्सकडे बघत होती. त्यांच्याकडे बघत असताना एकदा आमची नजरेला नजर भेटली. मी तिला वेफरचे पॉकेटवर करून विचारले, घ्या ना थोडे. तेव्हा न लाजता ती लगेच आली आणि पॉकेटमधून काही वेफर्स घेऊन खाऊ लागली. वेफर्स खाताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. बहुतेक आयुष्यात तिने पहिल्यांदा पॅकेटमधील ब्रँडेड चिप्स खाल्ली असावेत. तीच खाऊन झाल्यानंतर मी तिला कोल्ड्रिंकही दिले. तिने ते पण लगेच घेऊन पिऊ लागली. नंतर ती तिचे वाळू घातलेले कपडे दोरीवरून काढून खाली चालले गेली. दुसऱ्या दिवशी सवयीप्रमाणे मी दुपारी 11 वाजता टाइमपास करायला गच्चीवर आलो. तेव्हा मला जयश्रीने थोड्या वेळाखाली वाळू घातलेले तिचे कपडे दिसले. जयश्री गावाकडची असल्याने तिने तिचे आत घालायचे कपडे दोरीवर उघड्यावरच वाळू घातलेले होते. पहिले मी तिकडे दुर्लक्ष केले, पण नंतर मला इच्छा झाली आणि मी तिकडे जाऊन जयश्रीने वाळू घातलेल्या आतले हात लावून बघू लागलो. नंतर मी खाली गेलो आणि माझ्या डोक्यात तेव्हा अनेक विचार येऊ लागले. मला माहीत होते मी दिसायला सर्वसाधारण असल्याने मला कोणतीच मुलगी बोलणार नव्हती. आणि त्यामुळे मला करायला मिळण्याचे चान्स खूप कमी होते. आयुष्यात मी कधीच प्रेम केलेले नव्हते, त्यामुळे मी शेवटी विचार केला की आपण जयश्रीवरच ट्राय मारू. पैशांचा वापर करून मी तिला इम्प्रेस करण्याचे ठरविले होते. कारण की एकुलता एक असल्याने आणि मला इतर कोणतेही व्यसन नसल्याने माझ्याकडे नेहमी भरपूर पैसे असायचे. काल जयश्री जेव्हा वर आली होती, त्याच्या 10 मिनिट आधी मी गच्चीवर एकटा जाऊन थांबलो. जाताना मी भारीतले खूप सारे वेफर्सचे पॅकेट, 2-3 कोल्ड्रिंक आणि 2 कॅडबरी सुद्धा नेल्या. लगेच थोड्या वेळात जयश्री वर आली आणि मला वेफर्स खाताना बघून ती हसली. मी तिला परत चिप्स ऑफर केले. यावेळी ती लगेच माझ्या बाजूला येऊन बसली आणि मी तिला सर्व पॉकेट उघडून हवे तेवढे खाण्यास सांगितले आणि कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या पण दिल्या. जयश्री सर्व चिप्स खूप पटपट खात होती आणि त्यावर खूप सारे कोल्ड्रिंकही पीत होती. चिप्स आणि कोल्ड्रिंक नंतर जयश्री कपडे घेऊन खाली जाताना मी तिला थांबवून 2 कॅडबरी सुद्धा दिल्या आणि सांगितले की खाऊन झाल्यावर ह्या कॅडबरीचे कागद लांब कुठेतरी नेऊन फेक, नाही तर तुझ्या नवऱ्याला कळेल. जयश्री हसत हो म्हणाली आणि आनंदाने ती त्या 2 कॅडबरी घेऊन खाली गेली. त्यानंतर रोज दुपारी मी जयश्रीसाठी काहीतरी चांगले पदार्थ घेऊन गच्चीवर थांबत होतो आणि ती सुद्धा मी वर जायला लागलो की लगेच माझ्या मागोमाग येऊन गच्चीवर बसायची. असे अनेक दिवस झाले. गप्पा मारता मारता जयश्रीने मला तिच्या नवऱ्याच्या ड्युटीच्या टाईमबद्दल सर्व काही सांगितले. आता आम्ही खूप चांगले मित्र झालो होतो. जयश्री आता माझी चांगली मैत्रीण झाली होती. म्हणून आम्ही खूप हसायचो. मजाकमध्ये जयश्री मला स्पर्श सुद्धा करायची. मग मीही तिच्यासोबत हटकून स्पर्श करायचो, तिला ढकलायचो आणि तिच्या त्यांना थोडासा धक्का लावायचो. मी जयश्रीला महागड्या वस्तू देऊ शकत नव्हतो, कारण की त्या महागड्या वस्तू बघून तिच्या नवऱ्याला कळाले असते.
जयश्री गावाकडची असल्यामुळे मी तिला तिच्या आवडीच्या वस्तू पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक, ज्यूस असे नेहमी आणत राहायचो. पण मला आता काहीही करून जयश्री सोबत प्रेम करायचे होते. मी त्यासाठी मित्राचा सल्ला घेतला आणि त्याला सर्व परिस्थिती सांगितली. माझ्या त्या मित्रांनी सल्ला दिला की तू आता काही दिवस तिला खायला आणणे बंद कर आणि तिला भेटू पण नको. माझ्या त्या मित्रांनी खूप भाभी पटवल्या होत्या, त्यामुळे मी त्याला प्रश्न न विचारता लगेच तसे करायला लागलो. 3-4 दिवस झाले मी गच्चीवर गेलोच नाही. मलाही आता जयश्रीची आठवण येत होती. पण मी माझ्या भावना कंट्रोल करत होतो. शेवटी एके दिवशी मी वरच्या खोलीमध्ये माझे चार्जर घ्यायला आलो. तेव्हा जयश्रीने दरवाजा उघडायचा आवाज ऐकला आणि माझ्या मागे मागे ती सुद्धा पटकन माझ्या खोलीत आली. आणि मला आल्या आल्या चिडून विचारले, तुला काय झाले आहे? तू भेटत का नाही मला आजकाल? मी तिला सांगितले की मी बिझी असतो खूप. त्यावर जयश्री म्हणाली, खोटं नको बोलू, माझे लक्ष असते नेहमी तुझ्यावर. मला माहीत आहे तू खालच्या घरातच असतो. वरच्या रूमवर आणि गच्चीवर येणे बंद केले तू आजकाल. माझ्या मित्राने सांगितलेला प्लॅन सक्सेस झाला होता. जयश्रीने असे केल्यावर मी काय नौटंकी करायची हे सुद्धा मला त्याने समजावून सांगितले होते. त्याप्रमाणे मी जयश्रीला म्हणालो, आहे काहीतरी, पण मी हे तुला सांगू शकत नाही. कारण तुला माझा राग येऊन तू माझ्यासोबत बोलणे बंद करशील. हे ऐकून जयश्री मला विनवण्या करायला लागली आणि म्हणाली, तुला सांगावेच लागेल. मला तुझा राग येणे शक्यच नाही. मग मी सुद्धा हटकून भाव खात म्हणालो, नको जाऊ दे, आपली मैत्री कशाला खराब करायची. मी खूप वेळ नकार दिल्यानंतर जयश्री वैतागून घरातून निघून गेली. जयश्री गेल्यानंतर मी लगेच दरवाजा लोटला आणि हटकून पायांचा आवाज करत गच्चीवर गेलो. माझा अंदाज खरा ठरला. माझ्या मागोमाग लगेच जयश्री आली आणि ती माझ्या बाजूला येऊन बसली. ती मला म्हणाली, सांगणारे काय झाले आहे? मी खरंच नाही चिडणार. मग मी शेवटी तिला सांगितले की मला एक प्रॉब्लेम झाला आहे आणि माझ्या एका डॉक्टर मित्राने मला त्यासाठी एक सल्ला दिला आहे. जयश्री लगेच म्हणाली, कोणता प्रॉब्लेम सांग ना, मी तुला सर्व मदत करेल. मी म्हणालो की तो प्रॉब्लेम खूपच वेगळा आहे आणि त्याचे सोल्युशन तर त्यापेक्षाही लईच वेगळे आहे. मी जर तुला ते सांगितले तर तू माझ्याशी कायमचे बोलणं बंद करशील. जयश्रीच तिच्या आईवर खूप प्रेम होतं. जयश्री तिच्या आईची शपथ खात म्हणाली, मी तुझ्याशी बोलणे बिलकुल बंद करणार नाही, सांग तू आता. मग मी जयश्रीला नौटंकी करत खोटं बोलून सांगितले की माझ्या शरीरात आतून काही प्रॉब्लेम झालेला आहे. तर माझ्या डॉक्टर मित्राचे असे म्हणणे आहे की मी जर एखाद्या लेडीज सोबत प्रेम केले तर तो आजार लवकर बरा होऊ शकतो. मी त्या डॉक्टर मित्राला एखादे औषध किंवा इंजेक्शन नाही का असे विचारले असता तो म्हणाला की औषध आणि इंजेक्शनने याला अनेक वर्ष लागतील ठीक व्हायला. पण या गावरान उपचाराने तू काही महिन्यांमध्येच पूर्णपणे बरा होऊन जाशील कायमस्वरूपी. जयश्री आता माझं म्हणणं ऐकून खूप विचारत पडली. मग मीच विषय वाढवत पुढे म्हणालो, तुला तर माहीत आहे ना, मी दिसायला चांगला नसल्यामुळे मला कोणी गर्लफ्रेंडही नाही आणि माझे लग्न व्हायला अजून बरेच वर्ष आहेत. म्हणून मी 3-4 दिवस झाले विचार करत होतो आणि त्यामुळेच मी इतके दिवस शांत होतो आणि कोणासोबतही बोलत नव्हतो. मग मी 2 मिनिट शांत राहिल्यानंतर जयश्री मला म्हणाली, किती नालायक आहेस रे तू. तर मित्रांनो, कथा पुढे खूप मजेदार आहे, त्यामुळे कथेचा दुसरा पार्ट लवकरच येणार आहे. तो पाहायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे की नाही ते कमेंट करून सांगायचे आहे. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू दुसऱ्या पार्टमध्ये. धन्यवाद.